पुण्याला सुरुवातीपासूनच चळवळींची परंपरा असून कालांतराने त्या चळवळींचे अनुकरण संपूर्ण महाराष्ट्राने केले आहे. पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून सुरू झालेली ही चळवळ केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर आगामी काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपली नाममुद्रा उमटवेल असा विश्वास आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे 14 ते 22 डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयात पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पुस्तक महोत्सवाच्या मांडवाचे भूमिपूजन आणि पुस्तक महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य पटांगणात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी, पुणे पुस्तक महोत्सव संयोजक राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय तडके, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रमोद रावत, लोकमान्य नागरी पतसंस्थेचे संस्थापक किरण ठाकूर, खडकी एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष आणि कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल, MNGLचे कुमार शंकर, MNGLचे DC शंकर करंजगी, डिक्कीचे मिलिंद कांबळे, DY पाटील विद्यापीठाचे सोमनाथ पाटील, यशस्वी ग्रुपचे प्रमुख विश्वेश कुलकर्णी, पुण्यभूषण फाउंडेशनचे प्रमुख डॉक्टर सतीश देसाई, उत्कर्ष प्रकाशनाचे संचालक सुवा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की बुद्धिवंतांचे शहर म्हणून पुण्याचा नावलौकिक आहे. ही ओळख निर्माण होण्यामागे पुण्याच्या वाचन संस्कृतीचे मोठे योगदान आहे. ही वाचन संस्कृती पुण्यात रुजली, फळली आणि फोफावली. पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून या वाचन संस्कृतीला एक नवीन आयाम आणि एक नवीन उंची प्राप्त होईल, असे या महोत्सवाचे भव्य दिव्य स्वरूप आहे. या महोत्सवात वाचन संस्कृतीला बळ मिळेल असे विविध कार्यक्रम होणार असून देशभरातील विविध भाषांमधील साहित्यिकांची उपस्थिती हे या महोत्सवाचे आकर्षण आहे. तसेच यामध्ये मुलांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बालचित्रपटांचा महोत्सव होणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाद्वारे पुस्तक महोत्सव संयोजक राजेश पांडे यांनी पुस्तक महोत्सव आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली. पुढे आहोत, संशोधनात आपण पुढे आहोत. त्यामुळे एक युनिक सिटी ही डेव्हलप झाली. एखाद्यावेळेस क्लायमेटचा जो बॅलन्स आहे की इथे थंडी टोकाची नसते, इथे पाऊस टोकाचा नसतो, ऊन टोकाचा नसतो, तर बॅलन्स सीझनचा माणसाच्या शरीरावर, बुद्धीवर, विचारावर, कार्यतत्परतेवर परिणाम असतो. तसं झालं असेल, पण एव्हरीथिंग इज एअर. पण त्यामुळे आम्ही खूप चांगलं करू. राजी आता त्यावेळेला अधिवेशन आहे, त्या काळात CMना कसं आणायचं, DCMना कसं आणायचं. मी नेहमी विचार करतो की एखादा इव्हेंट करणं सोपं असतं, कॉन्ट्रॅक्ट देऊन इव्हेंट करणं सोपं असतं, पण आपल्याला हे इव्हेंट नाही, पुस्तकाची मुवमेंट करायची, ही चळवळ उभी करायची आणि याच्यात लोक सहभाग महत्वाचा आहे. आणि मी आपल्याला सांगायला मला आनंद होतो की यावेळेस सुद्धा आपण जवळजवळ 4 नवीन विश्वविक्रम पुस्तकाचे करणार आहोत. अनेक विक्रम आपण चायनाचे मोडणार आहोत आणि एक नाही, दोन नाही, किमान 25-30 लाख लोक सहभागी होतील असं एक विश्वविक्रम आपण करतोय, ज्याचं 2 ते 3 दिवसात त्याची घोषणा होईल. अनेक विक्रम करतोय. संविधानाला 75 वर्ष होत आहे, त्याचा एक विश्वविक्रम करतोय. जैन गुरूंच्या माध्यमातून एक विश्वविक्रम करतोय. अनेक उपक्रम आपण करणार आहोत.